एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले, तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का? तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती की ती हो असेच म्हणेल, कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीच तक्रार केलेली नव्हती. पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजामध्ये उत्तर नाही असे दिले. ती म्हणाली, माझा नवरा मला आनंदात ठेवत नाही. तिच्या पतीला हे अनपेक्षित होते. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही. मी स्वतःच आनंदात राहते. मी आनंदी असावे की नाही याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीत आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन जाईल. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. आपली सभोवतालची माणसं, मित्र, नातेवाईक, सहसंबंधी, आपले शरीर, हवामान, ऑफिसातले बॉस, सहकारी मित्र, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, ही यादी न संपणारी आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आपण आनंदी राहायचे हे मीच ठरवायला हवे ना. माझ्याकडे खूप काही असले काय आणि काहीच नसले काय, मी आनंदीच असते. मला कुठे बाहेर जायला मिळाले काय किंवा घरात बसून राहावे लागले काय, मी आनंदीच राहील. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब असले काय, मी आनंदीच असेल. माझे लग्न झालेले असले तरी आणि लग्नाआधीही मी आनंदीच होते, कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वतःमुळे. माझे जगणे दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगले आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असे नाही, तर आनंदात राहायचे हे मी स्वतःच ठरवले. त्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली आहे. काय तर मग मित्रांनो, आपल्याला आनंदात कोण ठेवते याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाले असेल. थोडासा विचार करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच.